किरण भाऊ, नमस्कार. आपण आज आलो आहे अंतरखोप शिवारात शेघाट रोडवरील किरण भाऊ ठाकरे यांच्या शेतात. त्यांना आपण 10 ते 12 दिवसापूर्वी कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप हे औषध ड्रिंचिंग करण्याकरिता दिलं होतं. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना त्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आले आणि त्यांच्या झाडामध्ये काय बदल झाला आणि पूर्वीपेक्षा त्यांना कसे काय रिझल्ट आले ते तर आपल्याला सांगतीलच. पण त्यामध्ये सुद्धा अजून त्यांना एक नवीन हे गोष्ट पाहायला मिळाली. या झाडामध्ये डिंक्याचा प्रॉब्लेम खूप होता उन्हाळ्याभर, त्यांच्या इथं वाहत होता. ड्रिंचिंग केल्यानंतर 10 दिवसामध्ये तो 100% कव्हर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. किरण भाऊ, पहिल्यांदा तुमचा आम्हाला परिचय द्या. माझं नाव किरण सुभाषराव ठाकरे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 8378 096 537. तुम्ही हे औषध कुठून आणलं? मी जय गुरुदेव कृषी सेवा केंद्रामधून आणलो. कुठून? वरुडवरून. वरुडवरून. आणि तुम्हाला हे टाकायला किती दिवस झाले? 10 ते 12 दिवस झालेले. आणि तुम्हाला रिझल्ट कसा काय? पहिले या झाडामध्ये कसा काय प्रॉब्लेम होता? पहिले या झाडामध्ये डायबॅक होता, पण होता आणि झाडामध्ये चीम होती. हां. आता सध्या परिस्थितीमध्ये तर ते चांगल्या कंडिशनमध्ये आले. म्हणजे डिंक्या होता. डिंक्या होता फार मोठा. तर डिंक्या तुमचा कव्हर झाला आहे. कव्हर झाला ते दिसते डिंक्या. हे म्हणजे मोरचून चुना त्याच्यानंतर सगळं सॅलेट वगैरे लावलं तरी फायदा नाही झाला. त्यांनी अगोदर भरपूरसे यावर प्रयोग केले आहे, पण जेव्हा त्यांनी कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपचे ड्रिंचिंग केलं त्यांना 10 दिवसामध्ये ज्यामध्ये फरक जाणून आला. इथला डिंक 100% वाहणं बंद झालेला आहे आता पूर्ण झाडामधला. कसं काय वाटलं तुम्हाला प्रोडक्ट? एकदम चांगल्या प्रकारे वाटलं आणि तुमची संतुष्टी किती टक्के झाली? मला. 100% संतुष्ट आहे. आणखी येणाऱ्या दिवसामध्ये आणखी त्याचे रिझल्ट चांगले येणार अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही सपोज 50 झाडाला टाकलं, 50 झाडाला. आता समोर चालून किती झाडाला टाकायचं तुम्हाला? आता पूर्ण बगीचाले टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही 99% संतुष्ट आहे असं म्हणजे? हा, असं समजा. आणि सांगू शकता की शेतकऱ्यांना सांगू शकता? शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की या प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बगीचामध्ये फायदा होऊ शकते आणि याची क्वालिटी वगैरे रिझल्ट वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहे, जे पाहिजे होते ते. आणि तुम्ही सांगू शकता की तुम्ही ड्रिंचिंग टाकल्यानंतर इथची जी माती आहे, तुम्ही हे चेक ड्रिंचिंग कुठे नाही टाकलं आपण? ते तिकडे नाही टाकलं. काम करते. हे चिकट माती पाहून घ्या आणि हे भुसभुशीत झालेली माती आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. हे पहा. आणि जमिनीचा कर्ब वाढतो विषय म्हणजे